नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हिवरखेडच्या सुरेश बांगर यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? हिवरखेड येथून रेफर झाल्यानंतर रुग्णाची ॲडमिशन का टाळली? भाजप स्थापना दिनापासून मोरणा नदी स्वच्छतेचे अभियान सुरू. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा पुढाकार. तेल्हारा नगर परिषद कर वसुलीत घोटाळा, दोघांवर कारवाईचे संकेत, मोठा घोटाळा बाहेर येणार. चौघांच्या मैत्रीचा तो चहा ठरला शेवटचा. दिलखुलास गप्पा आणि काळाची झडप. सुनील इन्नानी यांची राजकारणापलीकडे मनाची श्रीमंती आली समोर. स्वीकारले चिमुकल्या आस्थाचे पालकत्व. आता सविस्तर बातम्या. गोरगरीब जनतेचा आधार मानल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संतापजनक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ॲडमिशन नाकारण्याच्या हट्टासामुळे एका रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील सुरेश मनोहर बांगर यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने आता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश बांगर यांची प्रकृती खालावल्यामुळे ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथून अकोल्याच्या जीएमसीत रेफर करण्यात आले होते. सोमवार 6 एप्रिल रोजी रात्री 11:44 त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची पावती फाडली, पण त्यांची प्रत्यक्षात ॲडमिशन करण्यात आली नाही. दाखल करणे टाळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी केला आहे. अखेर मंगळवार 7 एप्रिल रोजी पहाटे 1:47 उपचाराभावी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही त्यांना योग्य प्रतिसाद दिला गेला नाही. गंभीर रुग्णांना ॲडमिशन देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार जीएमसीमध्ये नवीन नाही. अशाच प्रकारे अग्निशमन दलाच्या गाडीने धडक दिलेल्या तरुणाचा मृत्यू होळीच्या दिवशी झाला होता. सुरेश बांगर यांच्या मृत्यूला सर्वस्वी रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत असून सोमवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या सर्व डॉक्टरांची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. अकोला शहराची जलवाहिनी असलेल्या मोरणा नदीला तिचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि अकोला महानगरपालिका पुन्हा एकदा सरसावली आहे. आज 7 एप्रिल रोजी सकाळी निमवाडी येथील गणेश घाटावर या भव्य मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा शानदार प्रारंभ झाला. मोरणा नदी स्वच्छता अभियान हा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून समोर आला आहे. हे अभियान केवळ 1 दिवसाचे नसून मोरणा नदी पूर्णतः स्वच्छ होईपर्यंत हे प्रयत्न सुरू राहणार आहेत. या स्वच्छता अभियानाच्या नियोजनात विजय अग्रवाल यांनी विशेष लक्ष दिले असून मनपा प्रशासकीय यंत्रणा आणि भाजप संघटक यांच्यात योग्य समन्वय साधण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात घाटावर उतरून त्यांनी स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि शहर अध्यक्ष जयंत मसने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान राबवण्यात आले. निमवाडी गणेश घाटावर आज सकाळपासूनच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अकोल्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. सर्वांनी हातात झाडू आणि स्वच्छतेची साधने घेऊन नदीपात्रातील कचरा व जलपर्णी हटवण्यास सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त अकोला शहराचं आम्हाला गर्व असलेली मोरणा नदी, या नदीची साफसफाई करण्याचं अभियान आमचे नेते आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, पालकमंत्री आकाशभाऊ पुणकर, आपले खासदार अनुपभाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महापालिका आणि या शहरातील सर्व जनतेच्या वतीनं या अकोला शहराच्या नदीचं आम्हाला साफ करायची आहे नदी. आणि येणाऱ्या काळामध्ये या नदीच्या माध्यमातून इथं सौंदर्यपूर्ण कसं काम होईल याचा प्रयत्न आम्ही करू. 6 एप्रिल भाजपा स्थापना दिवस असल्यामुळे पूर्ण देशभरामध्ये स्वच्छता अभियान चालू असल्यामुळे आम्ही आपल्या मोरणा नदीची स्वच्छता मोहीम राबवत आहे. 12 तारखेपर्यंत ही स्वच्छता मोहीम चालू राहणार.
मी नागरिकांना आवाहन करते की ज्यांना सहभाग घ्यायचा असेल मोरणा नदीच्या स्वच्छतेमध्ये त्यांनी नक्कीच सहभाग घ्यावा. या मोरणा स्वच्छता अभियानात आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, मनपा सभापती विजय अग्रवाल, महापौर खेडकर, उपमहापौर अमोल घोगे, मनपा गटनेते पवन महल्ले, महामंत्री संजय गोटफोडे, डॉक्टर अभय जैन, संतोष पांडे, संदीप गावंडे, रणजित खेडकर, श्रीकांत भिरळ, राजेंद्र गिरी, वैशालीताई शेळके, चंदाताई शर्मा, आम्रपाली उपरवट, आरतीताई घोगलिया, कल्पनाताई गोटफोडे, संदीप शेगोकार, सागर शेगोकार, अमोल मोहोकार, विशाल इंगडे, प्रवीण जगताप, जमीर खान, कपिल बुंदेले, नितीन ताकवाले, हर्षद भांबेरे, प्रकाश घोगलिया, परिहार हेमंत पंडित, निलेश तायडे, डॉक्टर राजू देशपांडे, डॉक्टर सुजित फोकमारे आदी भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषदेत कर वसुली विभागात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याची गंभीर चर्चा सध्या सुरू असून 2 कर्मचाऱ्यांवर आरोप झाले आहेत. मुख्याधिकारी यांनी गंभीर दखल घेत दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे कळते. मार्च महिन्यात प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान विविध कर्मचाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र याच काळात 2 कर्मचाऱ्यांनी तिजोरीत जमा न होता अपहारित झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्याने नगर परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित कर्मचारी हे मूळतः शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा संवेदनशील आर्थिक कामासाठी शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती का करण्यात आली यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याची माहितीही पुढे येत आहे. मैत्रीतली चहाची टपरी म्हणजे केवळ चहा पिण्याचं ठिकाण नसतं, तर ती हक्काची जागा असते, जिथे दिवसभराचा थकवा आणि आयुष्यातल्या चिंता विरघळतात. सोमवारी रात्री बडनेराच्या त्या मित्रांसाठीही तो चहासाठीचा तो प्रवास मात्र शेवटचा ठरला. बडनेरा जुनी वस्तीतील ते 7 तरुण, कोणी 20शीतलं, कोणी नुकतंच 25शी गाठलेलं. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही मुलं भविष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारी, रात्रीची वेळ, मोकळा रस्ता आणि जीवाभावाचे मित्र सोबत असल्यावर गप्पांना ऊत येतोच. चला चहा घेऊन येऊ असं म्हणत ते बेलोरा विमानतळाच्या दिशेने निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. चहा पिऊन तृप्त मनाने घराकडे परतताना त्या झाडावर आदळलेल्या एका धडकेने सगळंच संपवलं. मोहम्मद असीन, मोहम्मद तल्ला, मोहम्मद अवेज आणि अब्दुल अनवेस ही केवळ नावं नाहीत, तर 4 घरांचे आधारस्तंभ होते, ज्यांच्या हसण्याने घर जिवंत व्हायची. आज तिथे फक्त रडण्याचे आवाज उरले आहेत. ज्या मित्रांनी एकमेकांच्या साथीने आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती, आज त्यांच्यातील 4घे कायमचे निवांत झाले, तर 3घे मृत्यूशी झुंज देत आहेत. अमरावती अकोला महामार्गावर पसरलेला तो रक्ताचा सडा आणि चक्काचूर झालेली कार पाहून काळजात धस्स होतं. मैत्री आणि चहा हे समीकरण सहसा आनंदाचं प्रतीक मानलं जातं, पण बडनेऱ्यासाठी आता हे समीकरण आयुष्यभराची जखम देऊन गेलं आहे. आता जेव्हा जेव्हा चहाचा कप हातात येईल तेव्हा तो नाकारला जाणार नाही. अपघात केवळ एक कारचा झाला नाही, तर त्यासोबतच कित्येक स्वप्नांचा आणि एका घट्ट मैत्रीचाही झाला. कौलखेड भागात राहणाऱ्या 5 वर्षाच्या चिमुकल्या आस्था वरटकार हिच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हिरावले गेले. नाभिक समाजातील या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या अंधारात आशेचा किरण बनून उभे ठाकले नगरसेवक सुनील इन्नानी. आस्था हुशार आहे, तिची शिकण्याची जिद्द मोठी आहे, हे तिचे आजोबा दुर्योधन वरटकार जाणून होते. आपल्या नातीने मोठ्या शाळेत शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती, पण परिस्थिती आडवी येत होती. ही माहिती जेव्हा सामाजिक कार्यकर्ते निखिल ठाकूर यांनी सुनील इन्नानी यांच्यापर्यंत पोहोचवली, तेव्हा त्यांनी क्षणभरही विलंब न लावता आस्थाच्या 10वी पर्यंतच्या उच्च दर्जाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. सहसा एखादे पद मिळाले की बडेजाव वाढतो, पण सुनील इन्नानी यांनी वेगळीच वाट निवडली.
वरटकर कुटुंबाला जेव्हा इन्नानी नगरसेवक झाल्याचे समजले तेव्हा ते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी जाणार होते. मात्र कुठलाही अहंकार न बाळगता सुनील इन्नानी यांनी स्वतः पत्नीसह वरटकर यांचे घर गाठले. एका नगरसेवकाने स्वतःहून घरी येऊन मदतीचा हात द्यावा हे पाहून आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती आपले कर्तव्य निमूटपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाडणारे सुनील इन्नानी यांनी दाखवून दिले की मनाची श्रीमंती ही पदापेक्षा मोठी असते. केवळ आर्थिक मदतच नाही तर वरटकर कुटुंबाला भविष्यात लागेल ती सर्व मदत करण्याची हमीही त्यांनी दिली आहे. आज जेव्हा राजकारणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते तेव्हा सुनील इन्नानी यांच्यासारखी माणसं सामान्य माणसांच्या आस्थेचा आधार बनताना दिसतात. त्यांच्या या संवेदनशीलमुळे एका अनाथ मुलीला केवळ शिक्षणच नाही तर सन्मानाने जगण्याचे बळ मिळाले आहे. जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिकेने टिळक रोडवर भरतिया रुग्णालयाच्या आवारात नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. परंतु या ठिकाणी कामे लवकर होत नसल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच कनेक्टिव्हिटी नसेल तर वाट बघावी लागते. जन्ममृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. त्यामुळे संबंधितांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे हे सुविधा की असुविधा केंद्र आहे असा प्रश्न आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. लोकांना जन्ममृत्यू प्रमाणपत्र विविध कामांसाठी आवश्यक असते. त्यामुळे हे तातडीने उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र सध्या विविध कारणांमुळे होत असलेला विलंब दूर व्हावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत. महापालिका प्रशासनाने या विषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्था करावी. तसेच संबंधितांना प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात मोकळ्या जागेत महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. ही हत्या की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत महिला अंदाजे 32 वर्ष वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच डाबकीरोड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे गोळा केले. अर्धवट जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरोपच्या रुग्णालयात पाठवला. डाबकीरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे यांनी मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. तसेच स्थानिकांकडून माहिती गोळा करून तपासाची दिशा ठरवण्यात येत आहे. महिलेची आधी हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. उत्तरीय तपासणी अहवालातून मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणाचा उलगडा करून आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलीस स्टेशन डाबकीरोड हद्दीत अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजूला मोकळ्या मैदानात एक अनोळखी महिलेचे अर्धवट जळलेले प्रेत मिळून आलेले असून सदर प्रेत हे महिला जवळपास वय अंदाजे 30 ते 32 वर्ष असून सदरचे प्रेतावरील कपडे पूर्ण जळालेले आहे. सदरचे प्रेत हे उत्तरीय तपासणीकरिता पाठवून माननीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात तजवीज ठेवलेली आहे. माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची चौकशी चालू आहे. घटनास्थळ हे डाबकीरोड अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजूतील मोकळा परिसर आहे. या ठिकाणी सदरचे प्रेत हे आणून जाळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून काही ठामपणे सांगता येत नाही. वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई व माहिती प्राप्त होईल. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ऑटो चालकानेच प्रवाशाचे 2 मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामभवन शिवकुमार यादव हे आपल्या भावासोबत शिवनी येथून माडीपुरा चौकात खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांनी एका अनोळखी ऑटोमध्ये प्रवास केला. मात्र या ऑटो चालकानेच त्यांच्याजवळील सुमारे 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल चोरी केल्याची घटना 1 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. दरम्यान पोलिसांनी मोठ्या उमरीतील ऑटो चालक सुधीर दिलीप चांदूरकर याला लहामगे मंगल कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले 2 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती येथे 16 सिलेंडर चोरी प्रकरणी 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.
सिलेंडर चोरीसह जनावर चोरीचे 3 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले. अकबरनगरातील रहिवासी फिर्यादी मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर यांनी तक्रार दिली की ट्रान्सपोर्ट नगर अमरावती येथून त्यांचे 16 सिलेंडर चोरीला गेले. अशा तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना त्यांना माहिती मिळाली की 4 एप्रिल रोजी ट्रान्सपोर्ट नगरात गाडीमधून इंडियन कंपनीचे 16 सिलेंडर चोरी झाले होते. ते शेख आतिक शेख रऊफ राहणार बिस्मिल्ला नगर याने व त्याच्या साथीदाराने चोरले आहे. एका कारमध्ये नेऊन विक्रीसाठी चपराशीपुरा सुंदरलाल चौक जाणाऱ्या रोडने हॅलो कॉर्नर हॉटेलसमोर थांबले आहेत. अशा माहितीवरून चपराशीपुरा येथे जाऊन पाहणी केलेली असता 2 इसम पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर MH40 AC 5158 या गाडीत बसलेले दिसले. गाडीमधील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे शेख आतिफ शेख रऊफ वय 31 वर्ष राहणार बिस्मिल्ला नगर अमरावती, मोहम्मद कासिफ मोहम्मद अकबर वय 23 वर्ष राहणार फिरदोस कॉलनी अकोला, हल्ली मुक्काम कारंजा असे सांगितले. गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये 16 सिलेंडर मिळून आले. विचारपूस केली असता त्यांनी 16 सिलेंडर ट्रान्सपोर्ट नगरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 16 सिलेंडर व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर असा 5,31,000चा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी आयुक्तालय हद्दीत जनावरे चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, सुनील लासूरकर, संभाजी केंद्रे, आस्तिक देशमुख, सचिन बहाळे, अतुल संबे, राजिक रायलीवाले, सुरेश चव्हाण, निखिल गेडाम, चेतन गुल्हाणे यांनी कारवाई केली. कलिंगड हे हंगामी पीक असून उन्हाळ्यात त्याला विशेष मागणी असते. ईदपर्यंत चांगले भाव असलेले कलिंगड आता 5 ते 6 रुपये किलो मिळत असल्याने शेतकऱ्यांना ते तोडण्याच्या मजुरीसाठीही परवडत नाहीत. 3-4 दिवसांपासून अवकाळी पाऊस व बदलते वातावरण याचा परिणाम कलिंगडाचे भाव घसरणीवर झाला असल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकरी कलिंगड हे हंगामी पीक घेण्यासाठी शेती करतात. 3 महिन्याचे हे पीक असल्याने हाताशी 2 पैसे येतील म्हणून हजारो रुपये खर्च करून कलिंगडाची लागवड करतात. मात्र यंदा ऐन मागणीच्या काळातच अवकाळी पाऊस झाल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. एकतर शेतातील कलिंगडाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, दुसरे म्हणजे वातावरण बदलामुळे तापमानात घसरण झाल्याने बाजारात कलिंगडाचे भाव गडगडले आहेत. चिल्लर बाजारातच कलिंगड 15 रुपयांना 2 किलो मिळत असल्याने ठोक बाजारात 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. सध्या कलिंगडाचा हंगाम सुरू असताना बाजारात दर मात्र घसरलेले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला प्रति क्विंटल 2,000 रुपयांपर्यंत दर मिळालेल्या कलिंगडाला सध्या केवळ 500 ते 600 रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च भावनेही कठीण झाल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. 22-23 रुपये किलो होते, पण आता एवढे भाव कमी झालेले आहेत की जर मोठा व्यापारी बोलवला तर 3.5-4 रुपये किलो शिवाय तो मागत नाही. आणि त्या पैशात आमचं काही निघत होतच नाही. इकडून तिकडून इथं आणला माल महाराष्ट्रामध्ये टाकला त्यातही कमी भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्याचं एवढं आर्थिक नुकसान व्हायला की तो आता उभं राहायला जवळपास 1 वर्ष काही झालं स्वतःच्या पायावर उभं राहायला. कारण कसं एवढा खर्च लावून बसलोय आणि निघत काही नाही. याचं कारण जसं एकच कारण नाही, याचे 2-3 कारण आहे. एक नैसर्गिक आपत्ती, दुसरं आणि ते युद्ध चालू असल्यामुळे एक्सपोर्टही बंद आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम असू शकतो. काय मागणी शासनाकडे मागणी आहे काहीतरी मदत करावं टरबूजावाल्यांसाठी. त्याच्यासाठी स्पेशल असं ठेवावं कॉलम की हो बा हे पेरतात, मेहनत करतात आणि जर एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांना मदत ही मिळालीच पाहिजे. जनगणना क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आज नियोजन भवनात झाला. जनगणनेच्या कार्यासाठी 3,000वर मनुष्यबळ लागणार असून त्यानुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ झाला आहे. जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी अकोल्याच्या वतीने जनगणना 2027 क्षेत्रात प्रशिक्षण यांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे, उपायुक्त प्रशासन मनपा दिलीप जाधव, अधीक्षक श्याम धनमन्ने यांच्यात आदी उपस्थित होते. मास्टर ट्रेनरकडून क्षेत्रीय प्रशिक्षणांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर क्षेत्रीय प्रशिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तालुका प्रशिक्षण सत्रे 27 एप्रिल ते 8 मे दरम्यान होतील.
जिल्ह्यातील सर्व तालुके, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील जनगणनेसाठी 2646 प्रगणक तसेच 444 पर्यवेक्षक काम करतील. शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत सराफा व्यावसायिकावर झालेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात उलगडा करून पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी गेलेला 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस परत करण्यात आला. 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी सुशांत मनोहर शेरेकर हे त्यांचे सुमित्रा ज्वेलर्स दुकान बंद करून सोने दागिने व रोख रक्कम असलेली पिशवी मोपेडच्या डिकीतून ठेवून घरी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना अडवले. कारमधून उतरलेल्या 3 अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवत शेरेकर यांना खाली पाडले आणि त्यांच्या मोपेडमधील दागिने व रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन फरार झाले. या घटनेनंतर गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 48 तासात चारचाकीतून दरोडा टाकणारे 5 आणि रेकी करणारे 2 अशा 7 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 99,0450 रुपये किमतीचे 661.30 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम 1,19,000 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, 2 मोटारसायकली, 7 मोबाईल आणि 3 चाकू असा एकूण 1,12,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी 1,34,450 रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार 7 एप्रिल 2026 रोजी पोलीस आयुक्त यांच्या हस्ते फिर्यादीस परत करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी शिवाजी बचाटे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, विजया पंधरे, मनोजकुमार मानकर व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पडली. दुकान बंद करके अपना जो सारा सोने चांदी के आभूषण और जो कैश रकम थी वो लेकर अपने घर जा रहे थे. उस समय कुछ आरोपियों ने उनके आड़े फिरकर उनको रोका और उनसे जो थी उनके जो सब आभूषण थे और पैसे थे उनको लूट लिया. इस संबंध में गाडगेनगर पुलिस स्टेशन में FIR नंबर 162/2026 अंतर्गत धारा 310 BNS 4/25 आर्चक दर्ज की गई. उस अपराध में बहुत ही त्वरित गति से तपास करते हुए हमारी जो टीम थी उसने आरोपियों को पकड़ लिया. आरोपियों को पकड़ने के बाद सारा जो मुद्देमाल है वो आरोपियों से हस्तगत किया गया. माननीय न्यायालय के आदेश से आज वो सारा मुद्देमाल फिर्यादी सुशांत शेरेकर को वापस दिया गया, लौटाया गया. ये जो मुद्देमाल है इसमें करीब 661 ग्राम सोने के आभूषण और साथ में 1,19 लाख नगद, कुल मिलाकर 661 ग्राम सोने के आभूषण और 1,19,000 रुपये नगद, ऐसे कुल मिलाकर 1 करोड़ से ऊपर की रकम का मुद्देमाल फिर्यादी को वापस दिया गया. तेव्हा रस्त्यानं त्याला अडवलं एका कारनी. त्यातून 3-4 जण बाहेर आले चाकू घेऊन आणि त्याच्याजवळचं जी पिशवी होती ज्याच्यामध्ये सोन्याचा माल होता दुकानातला तो ते घेऊन पळून गेले. त्या घटनेमुळे आम्ही एकदम हताश झालो होतो, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण दुकानाचा माल होता. आम्ही त्वरित पोलीस यंत्रणेला फोन लावला आणि पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम 3 मिनिटाचा होता आणि त्याच कारणामुळे आज हे जे सक्सेस झालं आहे आणि हा माल वापस मिळाला आहे. कारण पोलिसांनी अति वेगवान तपास यंत्रे चालू केली. विदिन 3 मिनिट्स त्यांनी नाकाबंदी करून पोलिसाचे सगळे पथकं त्या घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा करून आपल्या सगळ्या टीम्स शोधार्थात पाठवल्या आणि त्याचाच परिणाम आज हा आहे की आपला सगळा मुद्देमाल परत मिळाला आणि तो आज कोर्टामार्फत ऑर्डर मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या हस्तगत केला गेला आहे. आणि यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे आणि सर्व पोलिसांचे मनपूर्वक आभार मानतो. याच्यामध्ये क्राईम ब्रांच, गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि बाकी CP सर, त्यानंतर उपायुक्त सर,
त्यानंतर चव्हाण सर क्राईम ब्रांचचे यांचा खूप मोठा हे आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले हे सगळं घडवून आणण्यासाठी. तर आम्ही त्यांचे सगळ्यांचे आभारी आहोत. मी सगळ्या CP साहेब आणि चव्हाण सर आणि गाळगाव पोलीस स्टेशनचे अमरावती जिल्हा सोडा संघटनेतर्फे आभार मानतो, कारण की आमचा माल त्वरित त्यांना 48 तासातच जप्त केला, त्यामुळे आम्ही पूर्ण सोडा संघटना आभारी आहे. तुमचं नाव? अमरावती शहरातील यशोदानगर भागातील एका आलिशान घरात देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच दामिनी पथक आणि भरोसा सेलच्या टीमने संयुक्त कारवाई केली. या छाप्यात कुंटणखाना चालवणारी महिला, 2 पीडित महिला आणि 2 पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमरावती पोलीस विभागाचे दामिनी पथक आणि भरोसा सेल गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर कडक कारवाई करत आहेत. आज मंगळवारी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोदानगर येथे ही कारवाई करण्यात आली. यशोदानगरमधील गल्ली क्रमांक 2 मधील एका घरात संबंधित महिला कुंटणखाना चालवित होती. तिने देह व्यापारासाठी बाहेरगाववरून 2 महिलांना बोलावले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कुंटणखाना चालवणारी मुख्य महिला, 2 पीडित महिला आणि 2 पुरुष ग्राहकांना रंगेहात पकडले. या सर्वांविरुद्ध पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे आणि दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली. जी व्यक्त केली जात आहे, समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी संबंधितांची अपेक्षा आहे. अमरावती शहरात MD ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलीस सतर्क झाले होते. लोकसभेत खासदार बळवंत वानखडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या संदीप पोलिसांनी अंमली पदार्थाची पाडेमोड खणण्याचे ठरवले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ निरीक्षक संदीप चव्हाण आणि 19 जणांच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन मोठी कारवाई केली आहे. अमरावती पोलिसांच्या कारवाईमध्ये 3 ते 4 राज्यातील MD ड्रग्ज संदर्भात असलेले मोठे कनेक्शन बाहेर आले आहे. आणखी अनेक आरोपींना अटक केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी RRC चॅनेलशी बोलताना सांगितले. मध्यंतरी मुंबई येथील ड्रग्ज पुरवठादार अमरावती पोलिसांच्या हाती लागला होता. यामुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना धडकी बसली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण 8 मार्च रोजी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोठी कारवाई MD ड्रग्ज संदर्भात केली होती. त्या कारवाईमध्ये आपण 2 किलो 79 ग्राम ड्रग्ज हे शेख फहीम आणि शेख आयान या 2 व्यक्तीकडून आपण जप्त केलं होतं. त्या एवढी मोठी कारवाई अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये प्रथमच झाली होती. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्याच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्यासाठी आम्हाला तसे आदेश दिले होते. तेव्हापासून 8 मार्चपासून आज दिनांक 7 एप्रिलपर्यंत आम्ही या तपासामध्ये गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी, संपूर्ण कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहेत. आणि याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकमध्ये आम्ही जवळपास 8 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामधले 3 आरोपी अटक केलेले आहेत. आणि फॉरवर्ड लिंकमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडूनही आम्ही समोर अनुक्रमे 65 ग्राम आणि 81 ग्राम MD ड्रग्ज जप्त केला आहे. आणि बॅकवर्ड लिंकमध्ये पाहता या आरोपीकडनं आम्हाला एक मुंबईचा आरोपी अजीम शेख याची माहिती मिळाली होती. तर त्याचा मुंबईमध्ये जाऊन शोध घेऊन त्याचा MD ड्रग्ज सहित आम्ही या ठिकाणी अटक केलं होतं. आणि त्याच्याकडं परत तपास करता बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आम्हाला परराज्यातली एक लिंक मिळाली होती. राजस्थान राज्यामधून हे ड्रग्ज येत असल्याची एक माहिती आम्हाला त्या अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाली होती. आणि अजीमच्या तपासादरम्यान खुलासा झाल्यानंतर आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राजस्थान येथे जाऊन आलो, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आम्ही परत त्याची पूर्ण माहिती, थोडं तांत्रिक माहिती त्याची हस्तगत करून राजस्थानला जवळपास 4 अधिकारी आणि आमचे 16 कर्मचारी असे सुमारे मागील 8 दिवसापासून आम्ही या तपासावर काम करत होतो. आणि ज्या ठिकाणाहून ही ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होते ते शोधण्याचं आव्हान आमच्यापुढे होतं. आणि दरम्यान मुदतीत मांगीलाल गणपतसिंग सिंगावत हा जो अजीमच्या तपासामध्ये नाव निष्पन्न झालं होतं त्याला आम्ही जयपूर, नागौर या राजस्थानच्या जिल्ह्यात शोधलं होतं, परंतु तोही हाती लागत नव्हता. त्यानंतर मांगीलाल आणि तो एक त्या फॅक्टरीचा मालक जो आहे विष्णू मोहनलाल गायरी, राहणार मोहोडा, तालुका अर्नोड, जिल्हा प्रतापगड, हे दोघंही जण एका ठिकाणी असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती. आणि काल रात्री सुमारे 11-12 वाजता हा जो विष्णू गायरी आहे
याच्या स्कॉर्पिओमध्ये हे दोघंजणं एका ठिकाणाहून जात होते अशी माहिती मिळाली. तेव्हा ट्रॅप लावून आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे तपास केल्यानंतर विष्णूच्या ज्या झडतीमध्ये आहेत किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आहेत किंवा त्याच्या घरझडतीमध्ये आम्हाला जे काही MD ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे जे केमिकल्स आहेत त्याचे काही पुरावे मिळालेले आहेत. आणि सुमारे 1-1.5 महिन्यापूर्वीच विष्णू आणि त्याचा एक मित्र आहे राधेश्याम दमामी, हा पण अर्नोड पोलीस स्टेशन जिल्हा प्रतापगड हद्दीत राहतो. हे दोघं मिळून तिथं फॅक्टरी चालवत होते MDची. आणि 1-1.5 महिन्यापूर्वीच प्रतापगड पोलिसांनी याच्या फॅक्टरीवर रेड करून ती फॅक्टरी सीज केलेली आहे. तेव्हापासून याची फॅक्टरी बंद आहे. परंतु यांनी जी ड्रग्ज आमच्याकडे आली होती 2 ते 2.5 किलो ड्रग्ज जी आली होती ते त्याच फॅक्टरीमधून मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्याची कबुली ही आम्हाला विष्णूकडून मिळालेली आहे. आणि विष्णूला आम्ही ताब्यात घेतलेलंच आहे. त्याचा जो पार्टनर आहे त्या फॅक्टरीतला एक राधेश्याम, तो अद्याप फरार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही राधेश्यामलाही शोधत आहोत. आणि अशा पद्धतीने जी ड्रग्ज मिळाली होती त्याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. ज्या ठिकाणी ती मॅन्युफॅक्चर होत होती तिथून ते आम्ही पकडली. याचा जो प्रवास आहे या प्रवासाचा खुलासा आणि त्याचं एक सत्य आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हिवरखेडच्या सुरेश बांगर यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? हिवरखेड येथून रेफर झाल्यानंतर रुग्णाची ऍडमिशन का टाळली? भाजप स्थापना दिनापासून मोरणा नदी स्वच्छतेचे अभियान सुरू. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांचा पुढाकार. तेल्हारा नगर परिषद कर वसुलीत घोटाळा, दोघांवर कारवाईचे संकेत, मोठा घोटाळा बाहेर येणार. चौघांच्या मैत्रीचा तो चहा ठरला शेवटचा, दिलखुलास गप्पा आणि काळाची झडप. सुनील इन्नानी यांची राजकारणापलीकडे मनाची श्रीमंती आली समोर. स्वीकारले चिमुकल्या आस्थाचे पालकत्व. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.